विचार करा बरं. 19व्या शतकातला एक संन्यासी जो हातात भगवद्गीता घेऊन ख्रिस्ती मिशनऱ्यांशी भिडतोय, अच्छा. आणि तोच माणूस युरोपात कार्ल मार्क्सने दास कॅपिटल लिहिण्याच्याही आधी चक्क साम्यवाद किंवा कॉम्युनिझमची भाषा बोलतोय. बापरे, हे ऐकायला एखाद्या काय म्हणतो आपण ऐतिहासिक कादंबरीसारखं वाटतं नाही का? अगदी. पण आजच्या आपल्या सखोल चर्चेत आपण अशाच एका खऱ्याखुऱ्या माणसाच्या ऐतिहासिक नोंदी तपासणार आहोत, ज्यांना अनेक इतिहासकारांनी महाराष्ट्राचा कार्ल मार्क्स म्हटलंय. आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ना, ते म्हणजे विष्णू भिकाजी गोखले, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखतो. आपल्याला एका अशा माणसाचा प्रवास उलगडायचा आहे जो एकाच वेळी वैदिक धर्माचा रक्षक म्हणून उभा राहतो आणि ज्याची थेट कार्ल मार्क्सशी तुलना होते. माझा प्रश्न हा आहे की कुठल्याही एका विचारधारेत ह्या माणसाला बसवणं शक्य तरी आहे का? हेच तर या नोट्समधलं सर्वात मोठं रहस्य आहे. म्हणजे त्यांना कुठल्याही एका इझममध्ये किंवा एका चौकटीत बसवता येत नाही. बरं. त्यांचा हा जो वरवर पाहता विरोधाभास वाटतो ना, म्हणजे एका बाजूला कट्टर वैदिक आणि दुसऱ्या बाजूला टोकाचा समाजवादी, तो त्यांच्या जीवन प्रवासातून आलेला आहे, त्यांनी भोगलेल्या वास्तवातून आलेला आहे. तो नुसता हवेतल्या गप्पांचा भाग नाहीये. ठीक आहे, मग आपण हे जरा मुळापासून उलगडून पाहूया. म्हणजे या अफाट विचारांची मुळे त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात कशी दडली आहेत. या नोट्स सांगतात की 20 जुलै 1825ला कुलाबा म्हणजे आजच्या रायगड जिल्ह्यातील शिरवली या गावी एका अत्यंत गरीब कुटुंबात विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म झाला. होय, आणि बालपण इतकं खडतर होतं की वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलं. बापरे, 5व्या वर्षी? हो, या वयात मुलांवर किती मोठा आघात होतो याचा विचार करा. ज्या वयात मुलांनी खेळायचं असतं, साधी अक्षरोळख शिकायची असते, हो, शाळेत जायचं असतं, अगदी त्या वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांना महाड येथे एका किराणा दुकानात कामाला लागावं लागलं. तिथे पिशव्या उचलणे, हिशोब ठेवणे अशी सगळी कामे त्यांनी केली. आणि इथूनच त्यांच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. पुढे त्यांनी साष्ठी, वसई, कल्याण, भिवंडी आणि उरण अशा विविध ठिकाणी कस्टम म्हणजे सीमाशुल्क विभागात नोकरी केली. बरोबर. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. या नोट्समध्ये लिहिलंय की वयाच्या 23व्या वर्षी अचानक हा तरुण आपली कस्टमची सुरक्षित नोकरी आणि घर सोडून देतो. हो, घरदार सोडतात ते. आणि थेट नाशिकच्या सप्तशृंगीच्या डोंगरावर घोर तपश्चर्या करण्यासाठी निघून जातो. थांबा, कस्टमची नोकरी ते थेट नाशिकचा डोंगर. हे एखाद्या आधुनिक काळातल्या कॉर्पोरेट नोकरदारासारखं आहे जो अचानक आपली सुरक्षित नोकरी सोडून रस्त्यावर उतरतो. अगदी तसंच. हा टर्निंग पॉइंट अचानक कसा आला हे जरा अतिरंजित वाटत नाहीये का? तसं पाहिलं तर वरवर हे एखाद्या माणसाला अचानक वैराग्य आल्यासारखं वाटतं, पण वास्तवात तसं नाहीये. हे समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन परिस्थिती पाहावी लागेल. अच्छा. कस्टम विभागात वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना त्यांनी काय पाहिलं असेल? त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचा कारभार पाहिला, गरीब शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक पाहिली. म्हणजे तो सगळा भ्रष्टाचार. हो, व्यापाऱ्यांचा स्वार्थ पाहिला आणि समाजातील प्रचंड मोठी दरी खूप जवळून अनुभवली. कस्टम नाक्यावर बसलेला माणूस हा समाजाच्या सर्व स्तरांशी रोज जोडला जातो ना. म्हणजे तुम्ही म्हणताय की तो केवळ एक आध्यात्मिक निर्णय नव्हता, तर समाजाच्या वास्तवाने त्यांना अस्वस्थ केलं होतं. अगदी तसंच. त्यांच्यातली जी वैचारिक उलथापालट सुरू होती तिने एका टप्प्यावर टोक गाठलं. कस्टममधली ती चाकोरीबद्ध नोकरी त्यांना या सामाजिक प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हती. खरंय. सप्तशृंगीच्या डोंगरावरील तपश्चर्येदरम्यान त्यांना जो आत्मसाक्षात्कार झाला तो याच चिंतन प्रक्रियेचा, त्या अस्वस्थतेचा स्फोट होता. तिथे त्यांना असा ईश्वरी आदेश मिळाला की त्यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांचं पाखंड मोडून वैदिक धर्माची पुनर्स्थापना करावी. हे खूपच रंजक आहे. कारण सहसा वैराग्य पत्करलेला माणूस हिमालयात जातो किंवा एखाद्या मठात बसून राहतो. हो, जगाचा त्याग करतो. पण विष्णुबांचं तसं नव्हतं. ईश्वरी आदेश मिळाला आणि ते थेट मैदानात उतरले. 1856 मध्ये ते मुंबईत आले. त्यावेळी ख्रिस्ती मिशनरीज हिंदू धर्मावर जोरदार टीका करत होते. बरोबर. याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला तो मला एखाद्या सिनेमातल्या दृश्यासारखा वाटतो. 15 जानेवारी 1857 त्यांनी दर गुरुवारी मुंबईच्या बॅकबे समुद्रकिनारी जाहीर वादविवाद सभा सुरू केल्या. ते चित्र नुसतं डोळ्यासमोर उभं करा. 1857चं वर्ष म्हणजे एकीकडे देशात ब्रिटिश सत्तेविरुद्ध मोठा उठाव सुरू आहे. हो, मोठी क्रांती सुरू होती.
आणि दुसरीकडे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर खुल्या आकाशाखाली हजारो लोकांचा जमाव जमलाय. समोर सुटाबुटातले बायबलचा सखोल अभ्यास असलेले प्रशिक्षित ख्रिस्ती धर्मोपदेशक उभे आहेत आणि त्यांना आव्हान देतोय एक संन्यासी. बापरा, क्या बात आहे. आणि या सभांमध्ये चक्कर रेव्हरंड जॉर्ज बोएन हा ख्रिस्ती धर्मोपदेशकही सहभागी होत असे. यावर MPSC मध्ये अनेकदा प्रश्न विचारला गेलाय. हो, हे महत्वाचं नाव आहे. याच बोएनने नंतर 1872 मध्ये या सगळ्या चर्चांचं संकलन समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकात केलं. शिवाय विष्णुबुवांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राचा वापर केला. अगदी. म्हणजे हे त्या काळातल्या एखाद्या सोशल मीडिया कॅम्पेनसारखंच होतं. पण इथे माझ्या मनात एक शंका येते. कोणती शंका? जर ते मिशनरियांशी वाद घालत होते आणि हिंदू धर्माचा वेदांचं रक्षण करत होते, तर मग ते केवळ एक पारंपरिक जुन्या विचारांचे कट्टरवादी किंवा सनातनी नव्हते का? अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटतं की ते प्रतिगामी होते? हो, कारण आजच्या काळात जर कोणी धर्माचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरला तर आपण त्याला एका विशिष्ट उजव्या विचारधानेच्या चौकटीत बसवतो. विष्णुबुवांचे विचार तसेच होते का? इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट हीच आहे. आणि इथं ती कट्टरवादाची चौकट पूर्णपणे कोलमडून पडते. विष्णुबुवा हे अजिबात अंधानुकरण करणारे सनातनी नव्हते. बरं. यांनी मिशनऱ्यांशी जो वाद घातला तो फक्त भावनांच्या आहारी जाऊन नव्हे, तर तर्क आणि बुद्धीच्या जोरावर घातला. त्यांनी बाह्य आक्रमणांपासून धर्माचे रक्षण नक्कीच केले, पण त्याच वेळी, आणि हे खूप महत्वाचे आहे, त्यांनी धर्मांतर्गत असलेल्या चुकीच्या प्रथांवर, सडक्या मानसिकतेवर अत्यंत कठोर प्रहार केले. म्हणजे ते केवळ बाहेरच्या शत्रूशी लढत नव्हते? नाही, ते स्वतःच्या घरातली घाणही साफ करत होते. अच्छा, आता हे थोडं बारकाईने पाहूया, कारण जेव्हा आपण या नोट्समधील त्यांचे सामाजिक विचार वाचतो तेव्हा खरंच आश्चर्यचकित व्हायला होतं. हो ना? जन्मजात जातीभेदाला त्यांनी कडाडून विरोध केला. त्यांच्या मते वर्णव्यवस्था ही जन्मावरून नाही तर माणसाच्या गुण आणि कर्मावरून ठरली पाहिजे. अगदी 1850च्या दशकात एका वैदिक संन्यासाने हा विचार मांडणे म्हणजे केवढी मोठी क्रांती होती. आणि केवळ तात्विक विरोध करून ते थांबले नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात न्याय कसा असावा याचा एक सिद्धांत मांडला. त्यांनी तत्कालीन न्यायव्यवस्थेचं उदाहरण दिलं. न्यायालयात न्याय देताना अन्यायी ब्राह्मण असो वा अन्यायी महार, दोघांनाही कायद्यासमोर समान वागणूक मिळाली पाहिजे. समान न्याय? हो. न्याय देताना महार दरवाजा बाहेर उभा आहे आणि ब्राह्मण आत बसलाय असा पक्षपात होऊ नये, हे त्यांनी थेट न्यायालयांना आणि समाजाला ठणकावून सांगितलं. म्हणजे कायद्यासमोरची समानता. हा. आणि स्त्रीविषयक विचारांबद्दल तर विचारूच नका. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो. हो, ते विचार तर खूपच पुढारलेले होते. त्यांनी स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला. बालविवाह आणि सतीप्रथेला ठाम विरोध केला. हे अनेक समाजसुधारकांनी केलं असेल, पण विष्णुबुवा एक पाऊल पुढे गेले. त्यांनी प्रौढ विवाह, विधवा पुनर्विवाह आणि सर्वात धक्कादायक म्हणजे घटस्फोटाच्या हक्कालाही पाठिंबा दिला. होय, घटस्फोटाचा हक्क. हे वाचून माझा खरंच धक्का बसला. 1850च्या दशकातला एक वैदिक संन्यासी घटस्फोटाच्या हक्काची मागणी करतोय. हे कसं शक्य आहे? त्यांनी याचं समर्थन कसं केलं असेल? यामागचं त्यांचं लॉजिक अत्यंत स्पष्ट होतं. त्यांच्या मते जर विवाह ही संस्था माणसाच्या विकासासाठी आणि सुखासाठी आहे, आणि जर एखाद्या स्त्रीवर त्या विवाहात अन्याय होत असेल, तिची घुसमट होत असेल, तर तो विवाह मोडण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. बापरे, हे त्या काळात बोलणं म्हणजे खूप मोठं धाडस होतं. हा विचार त्यांच्या वैदिक तत्त्वज्ञानाच्या विरोधात नव्हता, तर उलट वेदांमधील माणसाच्या मूलभूत स्वातंत्र्याशी तो सुसंगत होता. जबरदस्तीने नातं टिकवणं हे त्यांच्या दृष्टीने अधर्म होता. क्या बात आहे. हे विचार आजच्या 21व्या शतकातही किती प्रगत आणि पुरोगामी वाटतात याचा विचार करा. म्हणूनच आपण सुरुवातीला म्हणालो की त्यांना कोणत्याही एका चौकटीत बसवणं अशक्य आहे. पण आता आपण या चर्चेच्या सर्वात रोमांचक भागाकडे वळूया. महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स, हे लेबल त्यांना कसं लागलं? त्यांच्या ग्रंथसंपदेकडे पाहिल्यावर याची काही उत्तरे मिळतात. 1856 मध्ये आलेला भावार्थ सिंधू हा त्यांचा पहिला ग्रंथ. त्यानंतर 1859 मध्ये वेदोक्त धर्मप्रकाश आला. या पुस्तकात त्यांनी चक्क वंशपरंपरागत राज्यकारभाराला विरोध केला. म्हणजे राजाशाहीला विरोध? होय. आणि तिथे त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे की राज्यकारभार चालवणारे कामगार वंशपरंपरागत नेमता कामा नयेत. प्रजेतील कोणत्याही योग्य माणसाला राजा होता आले पाहिजे. ही थेट लोकशाहीची आणि समान संधीची मूळ संकल्पना आहे.
आणि मृत्यूनंतर 1890मध्ये प्रकाशित झालेली त्यांची सेतुबंधनी टीका. ही भगवद्गीतेवरील टीका आहे, पण नोट्समध्ये लिहिलंय की याची मांडणी त्यांनी चक्क तत्कालीन विज्ञान आणि वैज्ञानिक परिभाषित केली आहे. म्हणजे त्यांनी गीता आणि विज्ञान यांची सांगड कशी घातली असेल. निसर्गाचे नियम याबद्दल जे आधुनिक विज्ञान सांगते तेच गहिरे तत्वज्ञान गीतेमध्ये वेगळ्या परिभाषेत दडले आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. धर्माला अंधश्रद्धेतून बाहेर काढून त्याला तर्काचा आणि विज्ञानाचा पाया देण्याचा हा तो प्रयत्न होता. पण या सगळ्या ग्रंथावर कडी करणारा आणि सर्वाधिक खळबळजनक ग्रंथ ठरला तो 1867 साली आलेला सुखदायक राज्यप्रकरणी निबंध. या एका ग्रंथाने त्यांची प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकली. यातील त्यांचे समाजवादी विचार वाचून आजही अंगावर काटा येतो. नक्कीच. ते लिहितात, सर्व प्रजा एक कुटुंब आहे आणि सर्व भूमी ही एक बाग आहे. हे वाक्य फक्त काव्यमय नाहीये, तर हा एक संपूर्ण आर्थिक आणि राजकीय जाहीरनामा आहे. जमिनीची मालकी कोणा एका व्यक्तीची किंवा जमीनवाराची नसून ती संपूर्ण गावाची म्हणजे समुदायाची असावी. सर्वांनी मिळून शेती करावी आणि त्यातून जे उत्पन्न निघेल त्यातून आपल्याला पोटास लागेल तितकेच पन्न घ्यावे. म्हणजे गरजेपुरतंच. हो, थोडक्यात सांगायचे तर संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये हाच यामागचा मुख्य उद्देश होता. जर आपण मोठ्या संदर्भाशी जोडून पाहिलं म्हणजे आजच्या काळातील इस्रायलमधील किबुत्स व्यवस्था पाहिली, जिथे लोक एकत्र राहतात, एकत्र शेती करतात आणि समान वाटप करतात, किंवा आज जगभरात जी युनिव्हर्सल बेसिक इन्कमची चर्चा होतीये, विष्णुबुवा 1867 मध्ये नेमके हेच सांगत होते. आणि त्यांनी सुचवलेली आणखी एक गोष्ट जी सर्वाधिक क्रांतिकारक होती, ते म्हणतात की मुले 5 वर्षांची झाल्यावर राजाने म्हणजे सरकारने त्यांच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी. हो, हे खरंच थक्क करणार आहे. पण त्यांनी असं का सुचवलं असावं? 5 वर्षांनंतर राज्याने जबाबदारी घेण्यामागे त्यांचं लॉजिक काय होतं? लॉजिक अगदी साधं आणि अचूक होतं. जर मुलांचे संगोपन त्यांच्या पालकांवर सोडले तर श्रीमंतांची मुले चांगली शिकतील आणि गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. जाती व्यवस्थेमुळे काही मुलं कायमची मागे राहतील. विषमता निर्माण होईल. अगदी बरोबर. पण जर राज्याने म्हणजे शासनाने सर्व मुलांची जबाबदारी घेतली तर जन्माने मिळणारे जे विशेषाधिकार आहेत ते आपोआप नष्ट होतील. सर्व मुलांना समान पातळीवरून आयुष्याची सुरुवात करता येईल. हा थेट समतेचा आणि वर्गहीन समाजाचा पाया होता. अरे वा. आणि याच विचारांमुळे समाजातील वर्गभेद मिटवण्याच्या या आग्रहामुळे या सुखदायक राज्यप्रकरणी निबंधची तुलना थेट कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटलशी केली जाते. मार्क्सने जो कम्युनिझम युरोपात मांडला त्याच्या जवळपास जाणारा विचार महाराष्ट्रातील एका भगवे कपडे घातलेल्या संन्याशाने मांडला होता. होय. पण मग मला सांगा, तत्कालीन विचारवंतांनी याला कसं स्वीकारलं? कारण हे पचवणं समाजाला खूप जड गेलं असेल. नक्कीच. तत्कालीन राजकीय चौकटीत हे अजिबात बसणारं नव्हतं. भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता आणि विष्णुबुवा अशा एका युटोपियन म्हणजे पूर्णपणे आदर्श राज्याची संकल्पना मांडत होते. म्हणूनच यावर 2 स्पष्ट गट पडले. बरं. गोत्रियम माडखोलकर यांनी विष्णुबुवांच्या या प्रगत विचारांचे प्रचंड कौतुक केले आणि त्यांना कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक असे आदराने संबोधले. पण दुसरीकडे प्रभाकर वैद्य यांच्यासारख्या अभ्यासकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. नोट्समध्ये वैद्य यांचं वाक्य आहे, विष्णुबुवा हे खऱ्या अर्थाने विचारक नव्हते आणि क्रांतिकारक तर मुळीच नव्हते. हे जरा कठोर वाटत नाही का? एका बाजूला पहिला प्रतिपादक आणि दुसरीकडे क्रांतिकारक मुळीच नव्हते. वैद्य यांची टीका आपण एका विशिष्ट दृष्टिकोनातून समजून घेतली पाहिजे. वैद्य हे मार्क्सवादी अभ्यासक होते. मार्क्सने केवळ तत्वज्ञान मांडले नाही, तर क्रांती कशी करावी, कामगारांची एकजूट कशी करावी, सत्ता कशी मिळवावी याची एक राजकीय आणि संघटनात्मक चौकट दिली. अच्छा, म्हणजे प्रॅक्टिकल प्लॅन दिला. हो. विष्णुबुवांकडे तशी कोणतीही राजकीय संघटना नव्हती किंवा ब्रिटिश सत्ता उलथवून हे आदर्श राज्य कसे आणायचे याचा कोणताही रोडमॅप नव्हता. ते एकाकी लढत होते. त्यामुळे वैद्य यांच्या मते ते केवळ एक स्वप्न पाहणारे होते, प्रत्यक्ष क्रांती घडवणारे नेते नव्हते. म्हणजे ती एक आदर्शवादी संकल्पना होती, ज्याला वास्तवात उतरवण्यासाठी लागणारी राजकीय ताकद त्यांच्याकडे नव्हती. पण तरीही वैचारिक पातळीवर ते त्या काळाच्या कित्येक तरी पुढे होते, हे कोणीही नाकारू शकत नाही. अगदी बरोबर. विचार पेरण्याचे काम त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले. 18 फेब्रुवारी 1871 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी मुंबईत अवघ्या 46व्या वर्षी त्यांचं निधन झाले. एका अतिशय अल्पायुषी जीवनात त्यांनी ज्या 2 पूर्णपणे भिन्न वाटणाऱ्या गोष्टी साध्य केल्या त्या खरोखर थक्क करणाऱ्या आहेत.
एका बाजूला त्यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे रक्षण केले आणि दुसऱ्या बाजूला त्याच हिंदू समाजात समताधिष्ठित आणि समाजवादी विचारांची बीजे रोवली. हा प्रवास अद्वितीय आहे. तर या ऐतिहासिक नोट्सच्या सखोल विश्लेषणातून आपण नेमका काय अर्थ काढायचा? मला वाटते सर्वात मोठा धडा हा आहे की इतिहास आणि माणसे कधीच फक्त काळ्या किंवा पांढऱ्या रंगात नसतात. खरंय. आजच्या या माहितीच्या युगात जिथे आपण लोकांना क्षणात एकाच साच्यात बसवण्याची घाई करतो, विष्णुबुवा आपल्याला शिकवतात की एखादी व्यक्ती आपल्या मुळांशी, आपल्या पारंपरिक धर्माशी अत्यंत ठामपणे जोडलेली असू शकते आणि तरीही तीच व्यक्ती विचारांनी अत्यंत पुरोगामी, आधुनिक आणि चक्क मार्क्सवादी असू शकते. मानवी विचार किती प्रवाही आणि व्यापक असू शकतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.